आजचा प्रवास तुम्हाला कसा वाटला? विकी सोबत असल्यामुळे अजिबात बोर नाही झालं. हा फुल ऑन एंटरटेनमेंटचा पॅकेट आहे. जलने वाले जलते हैं, जलना जलने वालों का काम है, सबको जला के राख कर दूंगा. विकी मेरा नाम आहे. माझ्या संध्या निघाल्या आहे अणू आणि योगेश. लय दिवसानंतर आम्ही त्रिशंकू एकत्र आलेलो आहे आणि सातारच्या फार जवळ असलेला वजराई धबधबा पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहे. शुड आय स्पीक? यस सर, आपको भी संधी मिलेगा. हाँ बोल बोल बोल. तू या पिक्चर पळाला अनु इकडे नाही महत्वाचं इकडे महत्वाचं आहे आणि सगळ्या मित्रांना पण कळलं पाहिजे आमचा अनु काय म्हणतोय. मी याला फोन केला नाही की चल म्हणून, तू मला फोन केला, तू याला केला. तू अजूनही मला बोलवू शकतो. ऐका, जाताना तिथं भांडणं झाली, काही झाली, मी माझ्या पद्धतीने आणायची सोय तुझी राहील, जबाबदारी तुझी राहील. तिथं काही वाद झाला तर याला जबाबदार नाही. ॲक्च्युली मी फार जॉली माणूस आहे, फार जॉली माणूस आहे. सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या आहेत आणि स्वतः गोप्रोमध्ये आमच्या क्लिअर झालेल्या आहेत गोष्टी. टावेल घेतलेला आहे. बघू आता किती जोरात पाऊस आहे. साताऱ्यामध्ये तर पाऊस नाही आहे, वातावरण एकदम शांत आणि एकदम रिलॅक्स आहे. ऊन बिन पडलेला आहे बेस्ट पाहिजे. माझ्याकडे दिली चावी माझ्याकडे दिलेली आहे आणि लॉक उघडलेला आहे आणि जबाबदारी घेतलेली आहे योगेशरावांनी. दाढी ज्यांची पिकलेली आहे. चला 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 चला. तर सगळ्या कॅमेरा पण घेतलेला आहे ॲक्च्युली. जिगरी मित्र, आमचे परम मित्र अनु आणि योगेश. खरं तर अनु गाडी चालवतोय आणि मी आहे त्याच्यासोबतच. खरं तर फार सुंदर ठिकाणी अचानक फोन आला आमचा की चला निघूया कुठेतरी फिरून येऊयापैकी. आणि आम्ही दोघांनी आणि तिघांनी ठरवलं मस्तपैकी निघालेलो आहे. आणि रस्ता किती सुंदर आहे ते पहा. रस्ता पण जबरदस्त पाहण्यासारखा आहे. ओके, योगेश मी आणि अनु. पाऊस साताऱ्यातनं ज्यावेळेस आम्ही निघलो त्यावेळेस पाऊस अजिबात नव्हता. पण आता नेमकं जसं जसं आम्ही वजराई या वॉटरफॉलच्या दिशेने प्रस्थान करतोय तसं तसं पाऊस वाढत चाललेला आहे. आणि बघूया आता जायला मिळतंय का नाही. का तर जिथं आमचा गाडीचा स्टॉप आहे तिथून साधारण आम्हाला 2 किलोमीटर आत चालत जायचं आहे वजराई वॉटरफॉल या दिशेने. Wow!
खरं तर आम्ही फार वर्षापूर्वी आलेलो इकडे, त्यावेळेस एवढं सुखसुविधा नव्हती. पण त्यावेळेस तिकीट पण नव्हतं. पण आता तिकीटं पण आहे पर हेड 50 रुपये आणि रस्ता पण बऱ्यापैकी चालण्यापुरता केलेला आहे. का तर इथं सिमेंटचे रस्ते टिकणं शक्य नाही. त्यामुळं त्यांनी जे लाल मातीचे हे दगडं टाकून केलेत ना, ह्याच्यावर आपल्याला व्यवस्थित चालता येतं आणि ग्रिप बसती पाहायला, त्यामुळं घसरण्याचे चान्सेस फार कमी होतात. आमचा मित्र आहे तो म्हणला जायचं आहे आपल्याला आणि त्याच्यासोबत कोण नव्हतं, तर म्हणलं चला आजचा दिवस जाऊन मार्गी लावूया. आमचा व्यवस्थित नाही वाघासारखं व्यक्तिमत्व आहे आणि बघ तू पण ह्याच रस्त्यावर चाललाय. कोकणासारखं निसर्ग दृश्य आहे. तुला कॅमेरा गेला पैसे देणार नाही, त्याला शूट करतोय. शहरांच्या बाहेर निघावं आणि कधीतरी येऊन अशा निसर्गरम्य ठिकाणाला नक्की भेट द्यावी. जर माइंड फ्रेश करायचं असेल तर नक्की अशा नवीन नवीन ठिकाणांना भेट देत राहावा आणि आपला चॅनल पाहत राहावा. मगापासून ज्या गोष्टीची आतुरता होती ती गोष्ट आता आपल्या समोरच आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता वजराई वॉटरफॉल तिथं आलेलो आहे, पण खूप जवळ जाता येत नाही आपल्याला. मित्रांनो, एक महत्त्वाची सूचना अशी आहे की ज्यावेळेस तुम्ही हा वजराई धबधबा बघायला येतात त्यावेळेस वजराई धबधबाच्या दिशेने जाताना मार्ग फार सोपा आहे, पण पुन्हा रिटर्न आपल्या घराकडे जाताना जो मार्ग आहे तो चढणीचा आहे. धबधब्यापासून साधारण एक अर्धा ते 1 किलोमीटरचं अंतर आहे, पण खूप चढाई आहे आणि ह्याला डेली प्रॅक्टिस करणाऱ्या माणसाने जिथे यावं असं माझं एक छोटीशी आपल्याला माहिती द्यायची होती. पुन्हा एकदा भेटूया आपण मित्रांनो नवीन जागच्या एका ब्लॉगमध्ये.